नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2026 साठी हॉल तिकीट रिलीज झालेलं आहे. ऍडमिट कार्ड रिलीज झालेले आहेत. कशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचे आहेत, कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहेत, त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर हॉल तिकीट कधी रिलीज होणार आहे, त्याची माहिती व्हिडिओ बनवा आणि सांगा. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हॉल तिकीट रिलीज झालेलं आहे. कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे, त्याची स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आणि कशा पद्धतीने चेक करायचं आहे, तुम्ही मोबाईलमधून सुद्धा हा डाउनलोड करू शकता. हॉल तिकीट कशा पद्धतीने करायचं आहे, त्या स्टेप जे मी सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा फॉलो करू शकता आणि डायरेक्टली मोबाईलमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. सायबर कॅफेमध्ये जायची गरज नाही आहे. ओके. सो आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला जर आपण बघितलं, तर यामध्ये अपडेट वगैरे असं काहीही आलं नाहीये. पण तुम्हाला काय करायचं आहे, सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2627 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचं क्रेडेन्शियल यामध्ये टाकायचं आहे. ईमेल आयडी, पासवर्ड हे तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. ओके. यामध्ये तुम्ही क्रेडेन्शियल टाकल्याच्या नंतर तुम्हाला या पद्धतीची विंडो ओपन होणार आहे. ओके. त्यामध्ये सिंपली तुम्हाला हॉल तिकीट वर क्लिक केल्याच्या नंतर महाराष्ट्र LLB 3 इयर सीईटी 2026 गेट हॉल तिकीट यावरती तुम्हाला सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर अशा पद्धतीची विंडो तुम्हाला ओपन होणार आहे. ॲडमिट कार्ड महाराष्ट्र LLB 3 इयर्स सीईटी 2026 ॲप्लिकेशन नंबर तुमचा असणार आहे. इथे लिहिलेला आहे बघा, डाउनलोड ॲडमिट कार्ड. यामध्ये तुमचं इथे नाव असणार आहे आणि इथे डाउनलोडचा ऑप्शन जो दिलेला आहे यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं डाउनलोड ॲडमिट कार्ड हे किंवा हॉल तिकीट हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तर त्या हॉल तिकीटमध्ये पहिलं सीईटीची अपडेट आलेली होती, की सीईटी एक्झामिनेशन जे काही तुमची स्लीप आहे म्हणजेच काय, तर तुमची सिटी तुम्हाला त्यामध्ये सांगितली जाणार आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला जो मेन ॲड्रेस आहे, तो तुम्हाला देणार आहे. तो कशा पद्धतीने आहे, त्याची माहिती तुम्हाला यामध्ये देतो. हॉल तिकीटमध्ये कोणत्या गोष्टी चेक करायच्या आहेत प्रॉपरली ते सुद्धा मी सांगत आहे. तो पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुम्हाला क्लिअर होतील. ओके. सो इथे मी हॉल तिकीट ओपन केलेला आहे या स्टुडंटचा. इथे तुमचा फोटो असेल, इथे तुमची सिग्नेचर असणार आहे. कॅन्डिडेट फुल नेम ॲज पर एस-एस-सी तुम्ही नॉर्मल तुमचं नाव टाकलेलं असणार आहे. सरनेम आणि मिडल नेम जे असेल ते प्रॉपर इथे तुम्हाला चेक करायचं आहे. विथ स्पेलिंग मिस्टेक नाही पाहिजे. यामध्ये सुद्धा कॅन्डिडेट फुल नेम इथे सुद्धा तुम्हाला नाव असणार आहे. तो सुद्धा नाव तुम्हाला प्रॉपरली चेक करायचं आहे. ओके. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम यामध्ये लास्ट नेम, मिडल नेम किंवा फर्स्ट नेम असं झालं असेल तरीही चालेल. पण नाव प्रॉपरली असलं पाहिजे. स्पेलिंग मिस्टेक नसली पाहिजे. आधार नंबर तुम्हाला इथे दिसणार आहे तुमचा. तुमची डी इथे दिसणार आहे. रोल नंबर म्हणजेच तुमचा युजर नेम आयडी हा इथे असणार आहे. ओके. म्हणजेच तुमचा जो पासवर्ड असणार आहे. ज्यावेळी तुम्ही एक्झाम सेंटरला जाणार आहात आणि तिकडे सिस्टमवरती तुम्हाला हा युजर नेम टाकावा लागतो आणि पासवर्ड तुमचा म्हणजे डेट ऑफ बर्थ हे तुमचे पासवर्ड हा तुमचा असतो. डेट ऑफ सीईटी एक्झामिनेशन कधी आहे ते या विद्यार्थ्याचं 1 एप्रिल 2026 या रोजी एक्झाम आहे आणि एक्झामिनेशनचं त्याचं टायमिंग काय आहे तर 11 ते 1 पर्यंत या विद्यार्थ्याचं टायमिंग आहे. सो रिपोर्टिंग टाईम तुम्हाला किती दिलेला आहे एक्झामिनेशन सेंटरमध्ये जाण्याचं 9:30 AM म्हणजे मॉर्निंगला तुम्हाला 9:30 AM ला तिथे पोहोचलं पाहिजे त्या सेंटरला. गेट क्लोजरचं टायमिंग असणार 10:30 AM. यानंतरला कोणालाही तिकडे अलाउड केलं जात नाही. ओके. आणि क्वेशन पेपर सांगितलं होतं तुम्हाला मी इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असतो. सो इथे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. तुमच्यावरती डिपेंड आहे कोणतं लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्या पद्धतीने तुम्ही पेपर लिहू शकता. LLB 3 इयर्स आणि ॲप्लिकेशन नंबर इथे तुम्हाला दिला जातो. ओके. नंतर डिसॅबिलिटीचं एक्स्ट्रा टाईम रिक्वायर्ड हे गरज नाहीये. पण याच्यामध्ये आता जो आलेला आहे, म्हणजे सेंटर तुम्हाला यामध्ये दिलेला आहे. व्हेन्यू सेंटर डिटेल्स जर आपण बघितलं डिस्ट्रिक्ट ठाणे आहे आणि तालुका पनवेल आहे. ओके. सो यामध्ये जो डिस्ट्रिक्ट आलेला आहे ठाणे, म्हणजे ठाणेच्या अंडर जे काही तालुका आहे, पनवेल आहे, त्यामध्ये तुमचं एक्झामिनेशनचं सेंटर असणार आहे. आता ॲड्रेस पहिलं जर आपण बघितलं सीईटी एक्झाम सेंटर ॲड्रेस, इथे ॲड्रेस पहिलं द्यायचे सीईटी. पण आता त्यांनी काय केलेलं आहे, फक्त तुम्हाला सेंटर माहिती पडलेलं आहे
आणि हॉल तिकीट डिफाइन्स डिस्ट्रिक्ट इन विच युअर एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड. प्लीज re-download this hall ticket 28 March 2026. Complete venue details, venue code, venue name आणि venue address. म्हणजेच आज तारीख आहे 26. ओके. 26 तारखेला तुम्हाला समजलेलं आहे कोणता सेंटर आहे आणि 28 तारखेला तुम्हाला समजणार आहे पूर्ण ॲड्रेस. ओके. म्हणजे तिथे तुम्ही कोणत्या सेंटरला असणार आहात. पूर्ण ॲड्रेस तुम्हाला 28 तारखेला समजणार आहे. 28 तारखेला तुम्हाला हॉल तिकीट परत एकदा डाउनलोड करावं लागेल. ओके. सो कोणता सेंटर आहे ते तर तुम्हाला समजलेलं आहे. व्हेन्यू जे ठाणेमध्ये आहे. ओके. पण पूर्ण ॲड्रेस हा तुम्हाला 28 मार्चला परत एकदा हॉल तिकीट डाउनलोड करावं लागणार आहे आणि तेव्हा आपल्याला समजणार आहे, की ॲक्चुअल आपला कोणत्या सेंटरला आपलं ॲडमिशन किंवा आपल्याला एक्झामला जायचं आहे. पण हेच तुमचं सेंटर असणार आहे ठाणेमध्येच. पण ठाणेमध्ये कोणतं असणार आहे, तुम्हाला हॉल तिकीटचा ॲड्रेस त्यामध्ये आल्यावरती समजेल. ओके. नंतरला मग कॅन्डिडेट सिग्नेचर एक्झामला जाताना हा हॉल तिकीट डाउनलोड करायचा आहे तुम्हाला. त्यामध्ये तुमच्या इथे सिग्नेचर करायची आहे. पण सिग्नेचर इथे लिहिलं टू बी साइन फ्रंट ऑफ इन्व्हिजिलेटर. आता इथे सिग्नेचर तुम्ही करू नका. जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरला जाणार तेव्हा तुम्हाला तिकडे सांगितलं जाईल. ओके. सो हॉल तिकीट हे आता रिलीज झालेलं आहे. हे तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा 28 मार्चला परत एकदा डाउनलोड करू शकता. त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. 28 मार्चला परत एकदा मी व्हिडिओ बनवेन, ज्यामध्ये इथे ॲड्रेस वगैरे तुम्हाला दिला असेल, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल आणि ते हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि एक्झाम सेंटरला न्यायचं आहे. ओके. हे जे काही इन्स्ट्रक्शन वगैरे जे काही दिलेलं आहे, त्याच्यावरती आपण पूर्ण एक व्हिडिओ बनवूया. त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये. सो हॉल तिकीट रिलीज झालेलं आहे. तुम्हाला हॉल तिकीट रिलीज झालं असेल, तुम्ही डाउनलोड केलं असेल किंवा तुम्हाला समजलं असेल, तर नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की तुम्ही कोणकोणत्या सेंटरला असणार आहात. ओके. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी चांगल्या समजल्या असतील. काही डाउट असेल, काही प्रश्न असतील, कमेंट सेक्शनला विचारा. थँक सो मच आणि मी नक्की तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न नक्की करेन. थँक सो मच.